एपिसोड 8 स्वस्तिय ज्योतिष मंच सुहास शास्त्री. मी तुम्हा सगळ्यांचं स्वागत करतो. एपिसोड 8मध्ये आज आपण ग्रह म्हणजे काय, ग्रहांची ऊर्जा व त्यांची मानवी जीवनाशी असणारा संबंध आपण पाहणार आहोत. ग्रहांची मूळ स्वरूपे, त्यांचा स्वभाव, दैवी स्वरूपे, ऊर्जा आणि साधकाच्या जीवनावर होणारा त्यांचा प्रभाव. खरं तर ग्रह म्हणजे नक्की काय, ग्रहांची ऊर्जा काय असते आणि मानवाच्या जीवनावरती ग्रहांचा परिणाम कसा होतो हे आपण पाहणार आहोत. ग्रह म्हणजे फक्त दगडाचे गोळे नाहीत, तर ती एक शक्ती आहे. ज्योतिषशास्त्र हे खगोलशास्त्र नाही. ग्रहांचा गोळा महत्त्वाचा नाही, ग्रहातून येणारी ऊर्जा, स्पंदनं, जीवनावरचा प्रभाव महत्त्वाचा. सूर्य हा जीवनशक्ती आहे, चंद्र हे मन आहे, मंगळ ही जातकाची इच्छाशक्ती आहे, बुध ही जातकाची बुद्धी आहे, तर गुरु म्हणजे जातकाचं धर्म, ज्ञान, दैवी कृपा आहे. शुक्र ही जातकाचा आनंद आणि प्रेम याचा खुलासा करतं. कुंडलीतील शनी हा कर्म, न्याय आणि शिस्त यांचं प्रतीक आहे, तर राहू हे महत्त्वाकांक्षा आणि भ्रम, तर केतू म्हणजे वैराग्य आणि अध्यात्म यांचं प्रतीक आहे. खरं तर ग्रह म्हणजे दैवी शक्तींचे प्रतिनिधित्व आहे. स्वस्तिय ज्योतिष मंचमध्ये आपण अशाच प्रकारचे व्हिडिओज, ज्यामार्फत आपण ज्योतिषशास्त्र शिकून आपल्या जीवनाचा एक वेगळी दिशा, एक प्रगतीपर जीवन विकास करण्याचा आपण प्रयत्न करतो. मी सुहास शास्त्री. प्राचीन ऋषी म्हणतात की नवग्रहांचे म्हणजे दैवांचे विविध स्पंदन रूप असतं, ज्यामध्ये सूर्य हे शिवाचं प्रतीक आहे, तर चंद्र हे पार्वतीचं, मंगळ कार्तिकेयाचं, बुध विष्णूचं, गुरु बृहस्पती देवाचं, शुक्र लक्ष्मीचं, तर शनी हे न्यायाचा देव आहे. राहू केतू हे छायाग्रह आहेत, पण शक्तिशाली असे एक शिक्षक आहेत, टीचर आहेत. ग्रहांचा परिणाम कशावरून ठरतो? आता तुमच्या मनात प्रश्न आलाच असेल. तर तुमच्या कुंडलीत कोणत्या राशीत ग्रह आहे, कोणत्या भावात ग्रह आहे, तो ग्रह कोणत्या नक्षत्रात आहे, त्या ग्रहावरती कोणाची दृष्टी आहे, कोणासोबत ग्रहाचा योग आहे, दशा अंतर्दशा कोणती सुरू आहे, यावरून फळे खरं तर ठरतात. ग्रहांची ऊर्जा कशी अनुभवली जाते? जसं की सूर्य जर कमकुवत असेल तर आत्मविश्वास हा जातकामध्ये कमी असतो. जनरली या सगळ्या गोष्टी काही टर्म्स अँड कंडिशन्स अप्लाय करतात. चंद्र जर कमजोर असेल तर चिंता, अस्थिरता त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये येत राहते. मंगळ जर उग्र असेल तर मात्र राग वाढवतो. जातकाचा बुध जर खराब असेल तर गोंधळ आणि चुकीचे निर्णय त्या जातकाच्या आयुष्यात आपल्याला घेतलेले पाहायला मिळतात. गुरु नीच आहे, तर अडथळे आणि मार्गदर्शन याचा अभाव त्या व्यक्तीच्या जीवनात जाणवतो. शुक्र जर नीचचा असेल तर नाती व आनंदात कमतरता भासते. शनी जर नीच असेल तर जातकाच्या जीवनामध्ये संघर्ष आणि कष्ट हे वारंवार आपल्याला पाहायला मिळतात. राहू जर वाढला तर मात्र त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये किंवा जातकाच्या जीवनामध्ये भ्रम आणि व्यसनाची प्रवृत्ती वाढायला लागते. केतू जर खराब असेल तर त्या व्यक्तीच्या जीवनामध्ये अलिप्तता आणि एकटेपणा, एकांत याची वाढ होते. खरं तर ग्रहांचा सकारात्मक वापर करता येतो का, हा प्रश्न तुमच्या मनात उद्भवला असेल तर त्याचं उत्तर हो असं आहे. यालाच आपण उपायशास्त्र किंवा रेमेडीज असं म्हणतो. उपाय म्हणजे ग्रहांची ऊर्जा शुद्ध करणे. खरं तर पुढील एपिसोड रेमेडीवरतीच घेणार आहोत, पण इथे काही उदाहरणादाखल मी देतो. सूर्याचे उपाय आपल्याला गायत्री मंत्र किंवा सूर्य नमस्कार किंवा आदित्य हृदय स्तोत्र याचा नियमितपणे जप किंवा पारायण करण्यातून होतो. चंद्राचा उपाय हा महामृत्युंजय मंत्र किंवा चंद्र शंतीपाठ करण्याने होतो. मंगळाचा उपाय हा हनुमान चालिसा, तर बुधाचा उपाय हा विष्णू सहस्त्रनामावलीच्या जपाने,
तर गुरुचा उपाय हा विष्णू दत्त उपासना करण्याने, शुक्र हा लक्ष्मी पूजा करण्याने किंवा गाईला नियमितपणे चपातीचं किंवा रोटीचं दान करण्यातून होतो. शनी हा शनी मंत्र, सेवा, दान यातून होतो. राहू ही देवीची उपासना केल्याने शांत होतो. तर केतू हा गणपतीची उपासना केल्याने उपाय साध्य होतो. ग्रह आपल्याला काय शिकवतात? तर ग्रह हा प्रत्येक जण आपल्या जीवनातला एक शिक्षक आहे. सूर्य आपल्याला नेतृत्व शिकवतो. चंद्र हा भावनिक संतुलन आहे. मंगळ धैर्य आहे. तर बुध संवाद आहे, कम्युनिकेशन आहे. गुरु ज्ञानाचं आहे. तर शुक्र हे प्रेमाचं. शनी संयम शिकवतो. राहू महत्त्वाकांक्षा. तर केतू हा मोक्ष आहे. मनुष्य ज्याच्याकडसून धडा शिकत नाही तो ग्रह त्याच्यावर दबाव वाढवत जातो. नवग्रहांची आध्यात्मिक रचना आपल्या पूर्वीच्या ऋषीमुनींनी करून दिली आहे. देह हा आपली पृथ्वी आहे. मन हे चंद्र आहे. प्राण सूर्य आहे. शक्ती मंगळ आहे. बुद्धी बुध आहे. धर्म गुरु आहे. सुख शुक्र आहे. कर्म शनी आहे. महत्त्वाकांक्षा राहू आहे. तर मोक्ष केतू आहे. अशा प्रकारे प्रत्येक ग्रह संपूर्ण जीवन व्यवस्था चालवतात. ग्रह म्हणजे दैवी शिक्षकच आहेत आणि ज्योतिष म्हणजे त्यांच्या शिकवणी समजून घेणारी एक विद्या आहे. तूर्तास इतकंच. मी सुहास शास्त्री तुम्हा सगळ्यांची स्वस्ती यश ज्योतिष मंचमध्ये इथेच रजा घेतो. भेटू पुढील भागामध्ये, ज्यामध्ये आपण ग्रहदोष कसे तयार होतात, नक्षत्रांचं गूढ